टेन्शन घ्यायचं नाही, मी आलोय ना. मी आहे, सगळी जबाबदारी आता मी घेणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. दादाचं लग्न झालं का आलं वाटतं बघ. आले. नमस्कार. नमस्कार. खांडेकरांचं घर हेच काय? हेच घर आहे. आपण आगे पिछे अरुण कदम. आपण सरसकट मोरे. मुलगी दाखवायला आलो. मुलगी. मुलगी. अरे या बस या. या बसा ना, बसा ना. या बस. तुम्ही बसा. मुलगी बसा. पाणी या. तुम्हाला पाणी नाही. तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही नाही, त्याचं काय आजकाल घर शोधायला त्रास होतोच थोडासा. काय विदाऊट एजंट कामच होईत नाही. काही समजली हो? ताई मुलगी निर्बुद्ध आहे, पसंत आहे. पसंत आहे. पसंत आहे. पसंत आहे. नाही एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय. घर शोधायला म्हणजे आमचा पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही अजिबात हे नाही. विचारायचं होतं. रखडलेले खांडेकर विचारून लगेच घर दाखवलं. बरं झालं. म्हणजे कसं आज पोरीचं म्हणजे बघायला मोठी मोठी माणसं आलेली आहेत. मुलगा हा काय? हा मुलगा हाच मुलगा आहे. बाबांनो मला चालेल. मला चालेल. चालेल तुम्हाला. नमस्कार मंडळी. हास्याचा सारीपाठ घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नेहमीच विनोदाचे डाव जिंकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्या पदरात कौतुकाचं दान टाकणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल साई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हल्ली भरती ओहोटीपेक्षा कमी वेळामध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होत असतात. चला बघूया अशाच प्रेमाच्या लाटांची एक विनोदी केमिस्ट्री, जी घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. Hi guys, hi, hello everyone. Hi Sai ma'am, hi Prasad sir, hi, hello. कसे आहात? छानच दिसताय. लुकिंग गुड, नाईस. काय विचारतोयस का सांगतोयस, काय करतो? सगळं एकत्रच आहे सर. सध्या काळ वाईट चालू आहे माझा. डिप्रेशन मध्ये होतो मी रिसेंट पास्ट मध्ये. बर. जस्ट ब्रेकअप झालं होतं. ओहो. जेव्हा ती मला म्हणाली की आता आपण थांबायला पाहिजे, उस रात आपण 2 बजे तक पिया. जॉन एलियांची शायरी पढा, नुसरत जैन की गाणे सुना. बर. आणि या डिसिजनला आलेलो आहे की आता आपण मूव ऑन झालं पाहिजे. बर. कारण प्रेमभंगाचा उतारा हा पुन्हा प्रेमात पडणं हाच असतो. आणि हे लॉजिक मला पटलेलं आहे. म्हणून मी इंस्टाग्रामवर लगेच पोस्ट केली स्टोरीवर की अब तेरा हुनर आजमा के दिखा वनी, अब तेरा हुनर आजमा के दिखा, निकाल दिया तुझे दिल से अब जगह बना कर दिखा. या स्टोरीवर लगेच एका मुलीने डीएम केला. तिचा डीपी बघून मी लगेचच तिच्या प्रेमात पडलो. म्हणून एका सणसणीत ब्रेकअप नंतर आता एका रसरशीत प्रेमात मी पुन्हा पडायला चाललेलो आहे. बघू ते प्रेम कसं आहे. लेट्स सी. अरे ओंकार. शिवाली परब गाईज रसरशीत प्रेम. काही असतं तुझं. माझं काही नसतं, माझं हे असंच असतं. ये बस ना, प्लीज बस. काय ओंकार, काय झालं काय?
मी म्हटलं, तू तिकडे बसशील मी इथे बसीन मग इथे बसून मला तुला नीट असं बसता येईल येडू कुठला? बघता येईल हे येडूच आहे मी एक्साइटेड झालं एक्साइटेड खूप एक्साइटेड झालोय खूप म्हणजे कसं झालंय ब्रेकअप नंतरचं पहिलंच आहे ना हे त्यामुळे असं साचून राहिलेलं असं बाहेर येणार आहे आता भूक लागलीये का? खूप काय खाणार? तुला हवं ते खाऊ आपण काही हरकत नाही तू जर मला प्रेमाने दिलंस तर मी विष पण खायला तयार आहे वेटर वेटर येस मॅडम येस मॅडम येस एक जहर लाना जालिम वाला लाना हा. कोण घेणार आहे स्किट की प्रेक्षक तू ना वा 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 तू गंमतच केली नाही माझी. तू ना इकडच्या वेटर्सना प्रश्न विचारत जाऊ नको जरा आगाऊपणा कमी असताना मालक झाला असतास नाही सर गरज नाही माझं मस्त चाललंय आमचे मालक आहेत ना ते लॉसमध्ये आहेत परवा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडले मी तुझ्यासारखा कान नाही झालं थांब रे. गपरे थोडस काय बोललो तू आत्मचरित्र सांगायला लागलास मला ऑर्डर घे सर ते इमोशनल पॅच मध्ये कमी पडलं ना गपरे जरा अरे ऑर्डर घे ना ऑर्डर घे सॉरी सर कॉफी घेणार ना? हा हा ऑर्डर हे हा 2 कॉफी विदाउट शुगर आणा हा. हे काय नाही घेणार ही एकटी 2 कॉफी पिणार आहे जा ना सर मी माझा पॅच तयार करतो जा रे ए. मस्ती खरंच आहे हा. खूप मस्ती खोरेत वेटर. मी पण त्यांच्यासारखाच आहे काय? मस्तीखोर मस्तीखोर आधीच्या गर्लफ्रेंड बरोबर पण असंच करत असशील ना फ्लर्ट? कशाला तिचं नाव काढतेस तुम्हाला खरंच कळत नाही माझा मूड ऑफ होतो यार नको रागवू नको रे मी जस्ट विचारलं म्हणजे नाहीये तुम्ही दोघी खूप वेगवेगळे आहात तुमच्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे प्लीज नको ती नाहीये तुझ्यासारखी माझी चिडचिड होते मला ट्रिगर होतो ग मी नको मला असं करू पण कशी आहे ती मग? हे बघ रागवू नको कसं आहे ना मी तिच्यासारखं नाही वागणार म्हणून आपलं विचारलं अगं बस. तू काय जगातलं कोणी तिच्यासारखं नाही वागू शकत अरे बाबा ती म्हणजे ये अशी आहे ती हो? सगळ्या गोष्टीत वाद घालत असते हो? सगळ्या किरकिरी चिरचिरी तिचा आवाज ऐकला ना की असं होतं मला अरे अरे एवढं म्हणजे खूप त्रासदायक आहे तू विचारू नकोस एकदा मी फिल्म बघायला गेलो होतो आता फिल्म बघायला लोक नॉर्मली तर पॉपकॉर्न घेतात की नाही पॉपकॉर्न घेतात आणि पॉपकॉर्न देणारे म्हणजे एवढा देतात आणि त्याच्यावर एवढं देतात हात घातल्यावर 4 पॉपकॉर्न बाहेर पडलेच पाहिजेत अशी सोयच असते ती तर बिचाऱ्याने खायला म्हणून हात टाकला 4 पॉपकॉर्न बाहेर पडले ओरडली त्याला अरे बापरे काय ओरड पॉपकॉर्न बाहेर कसे जाऊ शकतात तुम्हाला खाता येत नाही तर मग मागवता कशाला हे सफाई कामगार काय तुमच्या बापांनी ठेवलेले नाही आहेत ते कोण आहेत तुमचे अगं त्या 4 पॉपकॉर्न वरनं जगाच्या उपासमारीपर्यंत गेली ती एवढा एवढे वाद घालते ती काही कशावरही वाद घालते बोल माझ्याशी काही कसं का बोलतेस तू नको बोलूस माझ्याशी नाही मला खरं म्हणजे मला कळतच नाही की लोक वाद का घालतात Exactly. म्हणजे लोकांना का भांडावं असं वाटतं बापरे माझा स्वभावच नाही हा नो नेव्हर मी कधीच वाद घालत नाही तुला सांगते आयुष्यात आहे ना 2 F खूप महत्वाचे असतात 2F फॉरगेट आणि फॉरगिव्ह हे विसरून जा आणि वेगळे सोडून द्यायचं असतं सगळं माफ वाद घालत काय बसायचं येस एक्झॅक्टली पण तू निश्चिंत राहा ओंकार मी अजिबात वाद घालत नाही काय म्हणालीस तू निश्चिंत राहा त्या तोंडून निश्चिंत असलं भारी ऐकू येतं ना परत एकदा म्हण ना. हो निश्चिंत हसतो निश्चिंत बस झालं निश्चिंत ए ए ए ए ए निश्चिंत निश्चिंत वेटर वेटर येस मॅम एक्सक्यूज मी दादा येस मॅम इथे केस आहे माझा नाही तुमचा एक हा प्रश्न नाहीये
इथे केस आहे, हो आहे. खायच्या जागेवर केस आहे. तुम्हाला काहीच वाटत नाहीये? स्वच्छतेचं काय? बिलात तुम्ही सर्व्हिस चार्जेस लावता ना, हा घेता ना पैसे आमच्याकडनं, एक्स्ट्राचा सर्व्हिस टॅक्स घेता ना, मग इथली हेल्थ, इथली सिक्युरिटी, इथली स्वच्छता, हायजीन याची हमी कोण देणार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? सांगतो मी त्यांना. ए सांगतो नाही, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तूच प्रतिनिधित्व करतोयस ना इथलं. वेटरचं घातलेत ना कपडे, घेता ना तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेता, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत? त्याचे एक्स्ट्रा पैसे घेता सर्व्हिसेसचे, मग तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला 2.5 बाय 2.5ची स्वच्छ हवा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? याची हमी कोण देणार आम्हाला? ह्याची अश्युरिटी आम्हाला कोण देणार आहे? मी मग कुठे ह्याचं सॅनिटायझेशन कुठे? करतो या मॅडम. घाणीत जेवायचंय मी, केसांमध्ये मी जेवायचंय? नाही मॅडम, सॉरी, मी करतो. मला कळलं आता. Please कळलं ना? येस, मी निघ निघ. अरे का? सॉरी सर. एक्सक्यूज मी. नाही मॅडम, नाही करणार. मी सांगतो त्यांना. परत नाही नाही, ऑर्डर द्यायची आहे. ओके. फ्राईज आणशील? येस. थँक्यू. आणि केस घालू नकोस हा त्याच्यात. आणि प्लीज हे साफ कर, एवढं बोलून ते तिथेच आहेत केस. सॉरी मॅम. थँक्यू दादा, थँक्यू. ए ओंकार, तुझी जी एक्स गर्लफ्रेंड होती ना वाद घालणारी, तशी सेम एक मुलगी आली आहे. तशी सेम नाही आली आहे, तीच आली आहे. श्रमेश, कुठे लक्ष आहे? हॅलो, कुठे हरवलाय? नाही तुझ्याकडेच लक्ष आहे माझं. पण प्रिया, प्रियदर्शिनी नाव आहे माझं. सॉरी प्रियदर्शनी, येस. इतक्यात लगेच बोलायचंय. सॉरी. ती मगासपासून मी बघतोय आपल्या मागे आहेत ना, ते आपल्याकडे बघून काहीतरी बोलतायत. हे मग इथे काय करतोय? कोण वेटर? वेटर नाही, हा जो मागे बसला ना जॅकेटवाला, तो एक्स बॉयफ्रेंड आहे माझा. हा बोटचे आणि त्याला शिपूट घाले असं दिसतोय तो. हात नको दाखवूस. जाऊ दे, काही लोक जन्मजातच इरेस्पॉन्सिबल सिटीजन्स असतात. आपण त्याला काहीच नाही करू शकत. रिलॅक्स. असं वाटतंय ते आपल्याबद्दल बोलताय. हा बोलू दे ना ओंकार, एवढं काय आहे त्याच्यात, आपणही बोलूयात. ए ओंकार, कसं आहे ना की जी माणसं आपल्याला सोडून जातात ना, म्हणजे स्पेशली तुला जी माणसं सोडून गेली आहेत ना, त्यांना नरकातही जागा मिळणार नाही बरं का ओंकार. आणि कसं आहे ना, आयुष्यात आहे ना वाईट माणसं लांब गेलेली बरीच असतात बरं का. म्हणजे बॅड एनर्जी आपण लांबच ठेवल्या पाहिजे, तरच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं बरं का. आणि कसं कोई बोल के गया है, जब गटर साफ होगा तभी तो नदी बहेगी ना भैया. हे छोटू गुलजार, काय हा कोण प्रॉब्लेम काय? कोण 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 आमच्यावर बोलताय तुम्ही? कोण बोलतंय? कमेंट मारते तू? नाही असं काही नाहीये. असं काही नाही, असंच आहे. गटर बोलली ती, ऐकलो मी. कळलं ना? ऐकलं. नाही, हा, त्या गटाराच्या नादीला लागायचं. पाणी बाहेर आलं ना बरबटवून टाकीन. ठीक आहे. एक मिनिट मित्रा, हा, माझ्या बॉयफ्रेंडशी असं बोलू नकोस, कळलं हो, ना? शिवा. माझा बॉयफ्रेंड आहे, त्याच्या नादाला लागू नकोस माझ्या बॉयफ्रेंडच्या, कळलं ना? माझ्या बॉयफ्रेंडचा आवाज लावू नकोस. मला कळलं, माझा बॉयफ्रेंड, मला कळलं तुझा बॉयफ्रेंड आहे. मला कळलं. आय एम सो सर. ओके. सोडणार नाही तुला माझा बॉयफ्रेंड. हा सोडणार नाही. हा. हा सोडणार नाही. हो हो. फूक मारली ना याची सगळी बाराखडी रस्त्यावर येईल. अरे आणि टायमाला नांगी टाकतो माहितीये मला. प्रिया, प्रियदर्शिनी नाव आहे माझं. जे काय नाव असेल हे काय सांगतेस तू माझ्याबद्दल? आपण म्युच्युअली ब्रेकअप घेतलं होतं ना, आणि हे असं बोलतेस? तू सतत सगळीकडे वाद घालायचीस, मी तुझ्या बरोबर असायचो, म्हणजे मी काय नांगी टाकायचो? बरोबर नसायचास, तू पळून जायचास आणि सतत तू कटकट करायचास माझ्या वादांना, कळलं ना? बोलतोयस म्हणून ऐक प्लीज, ब्रेकअप झालाय ना, मला नाही. Yes. आय एम ट्राइंग टू मूव्ह ऑन हिअर. प्लीज प्लीज. Okay. Yes. एक मिनिट मैत्रिणी, तू ना म्हणजे तो तुला समजून घ्यायचा, तर तू असं म्हणू नकोस हा की तो नांगी टाकायचा, तो पळकुट आहे. तू कटकटी होतीस हे विसरू नकोस. तू भांडणं करायचीस, तू वाट घालायचीस. कटकटी कुठली? मी कटकटी होती असं सांगितलंस तू तुझ्या नवीन गर्लफ्रेंडला? हो, तू अशीच आहेस. मी कटकटी आहे सिरियसली? समाजाबद्दल
मला काहीतरी वाटतं, माझं सामाजिक भान जागृत होतं जागोजागी. प्रिया म्हणून मी प्रिया कटकट प्रिया करते प्रिया का? दुसऱ्या वाक्यात समाज काढायची गरज नाही अरे आहे पण त्याच्यामध्ये मी कधीच. मी कटकट करते. सिरियसली मी किरकिर करणारी वाटते तुला. सी तू असं सांगतोस यार तुझ्या नवीन गर्लफ्रेंडला. सिरियसली हाऊ डेअर यू टेल दिस स्टफ अबाउट मी ओंकार. शिवा 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 थांब शिवा थांब. 2F 2F. अरे खड्ड्यात गेले 2F. ही आहे ना तुझी एक्स फिक्स ती 2F च्या लायकीचीच नाही आहे. ही तिसऱ्या F च्या लायकीची आहे. तिसरा F आहे? तिसऱ्या फणकावायच्या लायकी आहे. वाजवी नसेल मागे जा मागे जा मागे जा. ए, हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना 4F लायकीचा आहे. चौथा F? हा फोकण्याला फोकटवीन मी. अरे कुठले F आहेत यार? तुम्ही प्लीज थांबा यार. शिवा शिवा तुझी हिम्मत ये ना बस बस तू बस थांब ना प्लीज यार. प्लीज थांब Please यार, please, मला नाही वाद घालायचा, please. नको. ए झमने माझ्या बॉयफ्रेंडशी काय बोलायचं ना. आता तो माझा छावा आहे कळलं ना. छावा ए तू पण माझ्या जीव बद्दल काय बोलायचं नाही. आता ती माझी चक्री आहे कळलं ना. आपण तिला गरगर 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 फिरवणार. मला काय घरघर फिरवणार त्याला तू बस बोलण्याच्या ना, नंतर तू मला बस, चक्री तू म्हणतोय बस, तुला तू कळतंय. बस. ए बाबा तू इथे बस. हे बघ ब्रेकअप नंतर वाद घालणं ना माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. तू प्लीज शांत हो प्लीज. थँक्यू 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 थँक्यू. हे सर काय चाललंय? शिवाली काय चाललंय? शिवाली काय चाललंय? सॉरी ते काय आहे ना ओंकार, कसं झालं ना माझं की अशी गंमत करावी लागते, भांडणं करावी लागतात बरं का. नाही आता त्यांनाही कळेल ना की तुझी गर्लफ्रेंड आहे तुझ्या सोबत आता. अगं पण त्यांना माझी गर्लफ्रेंड आहे कळू दे. माझ्या गर्लफ्रेंड आहे हे नको कळू दे ना. थँक्यू दादा. हे काय वागलास तू आता सिरियसली? हा कुठला म्हणजे ढगातला सा लागला होता तुझा वरचा. प्लीज माझं चुकलं? हो त्याला पण कळलं पाहिजे तुझ्यासोबत कोणतरी आहे. तू एकटी नाहीस कळलं पाहिजे त्याला. कशाला नको आपल्याला नको आहेत भांडणं. काय होत काय 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 बघतेस काय? तू काय बघतोयस? हा तुला बघतोय. तू तुझ्या चपट्या नाकाची चक्रीकडे बघ ना. मला काय बघतो? आहे काय माझं- बघतो? माझा नाक चपटा आहे. हे इथनं खरंच आत गेले. इथे बस. हे बघ ओके मी आहे. तू पण आहे ना तुझ्या ढापण्याकडे बघ. आहे मी डापण्या चष्मा लावतो म्हणजे मी डापण्या फॅक्ट्स ना कशाला तुम्ही मारताय मला कळत नाही. भोकर डोळ्याचा कुठला. त्याला बोललो मी. तुझा थोबाड रंगवीन. हा मग माझा ब्रश काय घरी नाही ठेवून आलोय मी. खिसात घेऊन फिरतोस ब्रा. हो. धंदा आहे तुझा. हो बघायचंय तुला. बघायचा रंगव ना मग तुझी हिंमत. तू रंगव. तू रंगव तू रंगव. तू रंगव तू ना. रंगव. तू रंगव तू ना. रंगव. तुझ्यात हिंमत नाही. हा? हे घे. रंगवला तुला. श्रमेश नाही. मग तू हे घे. मॅडम सर मी काय नाही केलं. थांबा मी काय म्हणतो हे काय करतं वाट लावून टाकले हॉटेलची. एक काम करा मॅडम. ये ना. मॅडम सर 2 मिनिटं ऐका. ह्या साईडला बेसिन आहे तिकडे जाऊन तुम्ही कपडे साफ करा. बापरे. इकडे हे, मी करतो. सॉरी फॉर दिस. सॉरी. मला माहित नव्हतं ही अशी असेल. मलाही माहित नव्हतं हा श्रमेश असा असेल. सगळ्यांसाठी सॉरी. सगळ्यासाठीच. या सगळ्यासाठी काय? हा म्हणजे आय लव्ह यू प्रियदर्शिनी. बर
आय लव्ह यू टू ओंकार राऊत. तू माझं पूर्ण नाव का घेतेस? प्रियदर्शनीला ओंकार राऊतच मीटरमध्ये बसतं ना. ये बँड स्टँड वर जाऊन आपण काय शिकू काहीतरी. ये अरे तिकडे खूप अस्वच्छता असते. ओंकार प्रिया कुठे चालला तू? कुठे चाललीस तू? हिच्या सोबत चालला? ह्याच्यासोबत चाललीस? शिवाली 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 मला असं वाटतं तू खूप भांडकुदळ आहेस आणि तू खूपच भांडकुदळ आहेस. आणि तुम्ही जे आता केलं ते हे वर्ल्ड वॉर 3 ची प्रॅक्टिस होती. सो मला वाटतं आपण एकत्र नको राहायला. अरे तसं नाहीये रे ओंकार. मलाही वाटतं की श्रमेश आपण इथेच थांबूया. इथेच? हो 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 म्हणजे तुझ्यापेक्षा हा परवडला. हा मला खूप समजून घेणार आहेस तू. डेंजरस भांडतोस. सॉरी. अगं आपल्या रिलेशनला 2 तास पण नाही झाले. थँक्यू. अगं इंदलकरचा टिंब कुठे येतो हे पण मला माहित नाही. थँक्यू फॉर युअर टाइम. यू वर लवली. आपण जाऊया. हो हो. थँक्यू. हे तर असं झालं ज्याचं करावं भलं तो आपल्याला सोडून जातो. काय तर काय मला कळत नाही आता मी कोणासाठी भांडू कोणासाठी झुरू. तू रडू नकोस. तू मगाशी बोललीस ना क्लीन होएगा तो गटर का नदी के सायम काय ते होएगा. तुला आवडलं? लिहून ठेवलंय मी. खरंच आवडलं? टॅटू करूया. तू किती भारी आहे रे डुकऱ्या. तू जेव्हा डुकऱ्या बोलते ना तेव्हा एवढी क्यूट दिसतेस ना. टॅटू करूया आपण. वाजव तू. एकदम छावा आणि चक्री परफॉर्मन्स. जबरदस्त. खूप मजा आली. प्रसाद ना. अफलातून बहारदार. तर तू मागची जी स्टँडी आहे त्या स्टँडीवर जे लिहिलंय त्याच्यात कॉफीच्या जागी स्किट असं लिहिलं पाहिजे. कम अँड ट्राय आर बेस्ट स्किट. छान लिहिलं होतं. छान उत्तम सादरीकरण होतं. बने जहर है कि प्यार है तेरा टायमिंग. काय टायमिंग होतं. वाव. म्हणजे बनेसाठी टाळ्या. येस येस येस. वा 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 बने. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. तुम्ही सगळ्यांनी रंगवलात आणि आपापले रंग लिटरली उतरवलेत. शिवा क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन होतं. ती जशी पुढे जात होतीस आणि जो आवाज लावला होतास फार भारी. मजा आली. खूप मजा आणली. बने आज दिन सुहाना बने. म्हणजे मला असं वाटतं आजचा स्टार तू आहेस बने. प्रत्येक वाक्याला तू आज 6 मारलेला आहेस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यात छान होतं. मजा आली. मंडळी आज एका प्रसिद्ध मुलाखतकाराची मुलाखत घेणार आहे एक सेलिब्रिटी ऍक्टर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची गुगली अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हॅलो सई. हाय प्रसाद. हाय. या मंचावर मला अनेक वेळेला तुम्ही स्किट करताना बघितलं असेल. बर. पण आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. मी निवेदन करणार आहे. हा कार्यक्रमात एका अत्यंत दिग्गज माणसाची मुलाखत मी घेणार आहे. सुशील गाडगीळ त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आजपर्यंत हजारो मुलाखती घेतलेल्या आहेत. वा. त्यांनी स्वतः मुलाखती घेतलेल्या आहेत पण त्यांचं अंतरंग आजपर्यंत कधीही उलगडून सांगितलं गेलेलं नाहीये. त्या माणसाची पहिली मुलाखत ही मी घेतोय. त्यामुळे खूप दडपण आहे, धडधड आहे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छांची मला प्रचंड गरज आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर, सर.
नमस्कार. अरे मी प्रचंड चाहता आहे तुमचा. तुम्हाला बघूनच हसू येतं मला. नाही, नाही. अरे विनोदाची एक मूर्ती माझ्यासमोर उभी आहे असं मला सतत वाटत असतं. मी फार फार मोठा चाहता आहे नाही तुमचा. सर, मी स्वतः तुमचा मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे समीरजी. मी कार्यक्रम पाहत असतो. वा वा, मला फारच आवडतं तुम्ही. सर तुम्ही शहनशाह आहात नाही, असं माझं- शहनशाह तुम्ही आहात. नाही, विनोद सर. मूर्ती समोर उभी आहे, विनोदाचा महारथी समोर उभा आहे आणि मला काय शहनशाह म्हणतो. तुम्ही शहनशाह आहात. पहिली मुलाखत आहे माझी, म्हणजे तसं मुलाखतीचं काय घेऊन बसला. घेतच असता की तुम्ही मुलाखत. अहो, नाही, तुम्ही कुठे? घेणारच मुलाखत. तुम्ही ते हे करता ना. घ्या. मला फार आवडता. तुम्ही फार आवडता. सर, ते ते अगदीच- मुलाखतींचं मी तुमचं ते सुद्धा पाहत हो, असतो. हो, काय? ते स्किट करता ना तुम्ही. गप्पांच्या गावाला मामाला पाठव, या मला आवडतं. नाही सर, जाऊया गप्पांच्या गावा. मामा नाहीच आहेत त्यात. हो हो नाही हे असं आहे. सहसा माझे संदर्भ चुकत नाहीत पण अरे बापरे, माझ्या समोर समीर चौगुले. अरे सर, तुम्ही थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हाला याची देही याची डोळा पाहतोय बघून मलाच बरं वाटतं. इतक्या मुलाखती घेतल्या पण तुम्हाला पहिल्यांदा सर मला खूप रिलॅक्स माझं भाग्य आहे. मी तुम्हाला भेटतोय. समीरजी चौगुले फार छान. अरे नमस्कार सर, नमस्कार. हे दिग्दर्शक मित्र आपले आज या कार्यक्रमात. ओंकार राऊत. हाय, हाय. नमस्कार. Yes, yes. नमस्कार सर, खुद्द तुम्ही. अरे, ग्रेट मी- मुलाखतकार गाडगे सर म्हणजे माझ्यासमोर. नाही. मी डिरेक्ट करणार त्यांना. गेलंच पाहिजे. आता तरुणांच्या हातातच हे यंत्र गेलं पाहिजे. त्यांनीच धुरा सांभाळली पाहिजे. अजून कोण करणार मला सांगा. हो की नाही? आपण सुरू करूया लगेच. येस 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 समीर सर रेडी आहात? येस येस मी रेडी. हा लेजंड माणूस आहे यार. मला कॉन्फिडन्सच आलाय. आता मी त्यांच्या आयुष्यातला एक एक पदर, एक एक कंगोरा असा उलगडेन. इतिहास, हिस्टरी बनवणार मी आज. अरे सर, थँक्यू खूपच छान वाटायला लागलं. Yes, sir, we will do that. सर लेट्स गो. हीच एनर्जी हवी आहे, सर. अरे नाही सर, तुम्ही खूप चांगला माणूस पण आहात. अरे, एवढं सांगतो समीरजी, मी- तुम्ही सर रेडी. येस. ओके ऍक्शन. नमस्कार. अफाट शक्ती अचाट व्यक्ती या कार्यक्रमात मी समीर चौगुले निवेदक तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासमोर अत्यंत थोर व्यक्ती बसलेले आहेत, ज्यांनी आजपर्यंत अख्ख्या जगाला बोलतं केलेलं आहे. पण आजचा दिवस खास यासाठी आहे की आपण त्यांना, म्हणजे खास करून मी त्यांना बोलतं करणार आहे. तर आज तुम्ही माझ्या समोर आहात, आमच्या प्रेक्षकांच्या समोर आहात. तुमच्या अंतरंगातले अनेक कंगोरे आज आम्हाला बघायचे आहेत, जवळून जाणून घ्यायचे आहेत. काय वाटतंय तुम्हाला इथे समोर बसून? काय आता मी खरं सांगू तर मला आनंद झालेला आहे. रस्तूर खुद्द समीर चौगुले माझी मुलाखत घेणार म्हणजे अगदीच मला आनंद झालेला आहे. पण त्याहून जास्त गंमत म्हणजे मला असं वाटतं की विनोदाच्या संपत्तीने आमिर झालेला समीर आणि लोकांच्या चेहऱ्यावर ज्याच्यामुळे हास्य फुले असे चौगुलेच माझ्याशी बोलणार याचा मला आनंद आहे. वा वा, क्या बात आहे. हे जमलं पाहिजे. हे जमलं पाहिजे. आणखी नाही काय? हा. ज्यानं लोकांना हसवण्याचा घेतलाय वसा, इतिहासात अभिनयानं ज्यानं उमटवलाय ठसा, असा अवलिया कलाकार माझा इंटरव्ह्यू घेणार कसा याचा मला जाम आनंद आहे. हे अशक्य आहे. म्हणजे मी कितीही निवेदन केलं तरी सुद्धा हे जमणं मला अशक्य आहे. शेवटी मला हेच म्हणायचंय, निवेदन करणं ही सुद्धा एक कला आहे. नाही, निवेदन करणं कसली आली आहे कला? निवेदन काय होऊन जातो. विनोद करणं कला आहे आणि ती खूप कठीण कला आहे. विनोद करणं म्हणजे काय आहे मला सांगा. मी सांगतो समीरजी, विनोद करणं म्हणजे ना लोकरीनं स्वेटर विणण्यासारखं आहे. हो वा. हा म्हणजे काय? म्हणजे समोरच्या अनुभवांच्या गुंड्यांची लोकर आपल्या विनोदातनं हळूहळू विनत राहायची. एक एक धागा पकडायचा आणि मग समोर उभं करायचा एक नक्षीदार विनोद, आणि तोही अचूक टायमिंग सहित. काय कठीण काम आहे. आपण याच्याकडे मुलाखतीकडे घेऊया. माझा पहिला प्रश्न हा तुम्हाला आहे की तुमचा जन्म कुठे झाला? माझा हात कडंगलेला. तुमचा कुठे झाला? माझा विरारला झाला. हो. विरार म्हणजे आपलं वसईचं तिथलं? वसईच्या पुढचं विरार. घरी कोण कोण असतं तुमच्या घरी? मी माझे आई बाबा असतात. अरे तुम्हाला आई बाबा आहेत? हे हा काय प्रश्न? तसं नाही. आई बाबा असतातच म्हणजे नाही आहेत. वा छान. पण मग भावंड किती घरात? नाही, मी एकुलता एकच आहे. एकुलता एक. तुम्ही याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं. मला उत्कंठ आहे. काय छोट्यांचे लाड होत असतात, मोठ्यांचे लाड. एकुलत्या एकाचे किती लाड झालेले आहेत? लाड तर झालेच आहेत. मी आई मला कृष्ण म्हणायची. बर. कारण मी फ्रीज मधलं दही आणि दूध नेहमी चोरून खायचो. इथे लागलेलं असंच आई म्हणते, गुलाम कसं लागलंय बघ चेहऱ्याला, असं नेहमी म्हणायचे. आणि बाबाही माझे खूप लाड करायचे. माझा फेवरेट टाइमपास हाच होता की बाबांच्या खांद्यावर बसायचं आणि जत्रेतली जी
अशी ती पिपाणी असते बघ, हे वर जातं बघा, ती अशी वाजवत वाजवत अख्खा विरार मी फिरायचो. वा, 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 वा. म्हणजे प्रेक्षक असं म्हणायला हरकत नाही, हास्य जत्रा गाजवणारा समीर चौगुले बाबांच्या खांद्यावर बसून विरारची जत्रा सुद्धा गाजवायचा. पण माझी एक चुलत बहीण होती. चांगलं चाललं होतं, काय उत्तम चाललं होतं. हा उत्तम चालू आहे सर. Yes, yes. समीर सर, हा हा बोला बोला. तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय फक्त. इज इट? हा म्हणजे इंटरव्ह्यू त्यांचा आहे ना. हा पण त्यांनी मला विचारलं ना विरार बद्दल, मग कसं ब्लँक सोडणार ना असं. हा पण असं तुम्ही स्वतःबद्दल नका बोलू. म्हणजे तुम्हाला आई कृष्ण म्हणते की काय, ह्याच्यात ऑडियन्सला इंटरेस्ट नाहीये. त्यांना आई काय म्हणते, कृष्ण बाबा शंकर काय, नाही, त्याच्यात obvious. ते काढून घ्या बाहेर. नाही बरोबर आहे, बरोबर. तुमच्या तोंडाला ग्रीस लागू दे, नाही तर दही, आय डोंट केअर. त्यांच्या तोंडाला काय लागलंय ते आम्हाला जाणून हो, घेण्यात हो, इंटरेस्ट. ते जरा फ्लो मध्ये माझं होऊन आय गेलं. कॅन अंडरस्टँड, Yes, आय कॅन yes. अंडरस्टँड. आपण करूया. आम्ही मी आता करून घेतो, छान करून घेतो. छान, असं छान. बोलता करतो ना छान. येस येस येस, काही नाही सर, problem. Just- अप्रतिम सुरू आहे, अप्रतिम सुरू आहे. फक्त तुम्ही स्वतःबद्दल बोला. अगदी अगदी मी काय हळूहळू जसजसे प्रश्न येणार तसतसा मी खुलत राहणार. Yes, शेवटी yes. आपण माणसं काय Okay, okay, ठीक आहे. आपण एनर्जी चांगली आहे सर. समीर सर या ऍक्शन. पुढे आपण वळणार आहोत. छान गप्पा रंगतायत. तर आमच्या सूत्रांकडून आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत खूप पारितोषिकं मिळवलेली होती. काय सांगाल त्याबद्दल? आता वक्तृत्व स्पर्धेत माझा काय घेऊन बसलात? मला तुमच्या आयुष्यात जास्त रस आहे की बाबा ही विनोदाची नीव पेरली कुणी, म्हणजे कुठनं आलं हे? शाळेत असल्यापासून तुम्हाला जमतंय का हे? हा, म्हणजे- आम्हाला जो समीर चौगुले दिसतो घ्या 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 करणारा, हे विनोद त्याला शाळेत सापडले का? कुठनं नाही, कशी नाही. सुरुवात झाली तुमची नाही, शाळेत असताना एकदा मी नाटकात काम केलं अरे होतं वा. आणि त्यात मी पारितोषिक मिळवलेलं अरे होतं. वा, अभिनंदन अभिनंदन. प्रवासाबद्दल काय सांगाल मला सांगा. प्रेक्षकांना उत्कंठ आहे बरं का तुमचा प्रवास अभिनयातनं तिथनं सुरू झाला. नाही, मी पुढं काय केलं? फक्त माझा प्रवास अभिनयापुरता सीमित नाही राहिला. मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा भाग अरे वा, घेतला. वा, मी फॅन्सी ड्रेस मध्ये एका वर्षात मी 3-4 कॉम्पिटिशन केलेल्या होत्या. एकात पोस्टमन झालो होतो, अरे वा. एकात पोलीस इन्स्पेक्टर झालेलो वा, वा, होतो वा. आणि एकात पंखा झालेलो होतो. अरे वा, याच्यात मला उत्सुक आहे. पंखा झाला होता म्हणजे काय बरं? सिलिंग फॅन मी झालो होतो. पत्रे घेतलेले होते पुठ्ठ्याचे आणि असे गळ्यात लावलेले होते तीन. आणि मी पंखा एक्सक्यूज काही मजा येते जरा. सर व्यवस्थित होत आहे. छान होते, सर, मस्त होते. मजा यायला लागली कारण काय ते पंखाची. काय करताय तुम्ही परत तुमच्याबद्दलच सांगताय. माझ्याबद्दल सर तुम्ही कशाला फॅन बिन करून दाखवताय? तुम्ही फॅन झालात का नाही ह्यात इंटरेस्ट नाहीये. ते कुठला फॅन झालेत का ते विचारा ना सर. हो सॉरी ते माझ्यावर एकदम मी माझं सांगायला लागलो. माझं सांगायला लागलो म्हणजे ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. ते इंटरव्ह्यू आहात का तुम्ही? नाही, मी इंटरव्ह्यू घेणार आहे. मग पण ते तुम्हाला प्रश्न विचारतायत की नाही? Yes, बरोबर तुमचं आहे. मानधन मी त्यांना देऊ का आणि त्यांचं शाल आणि श्रीफळ तुम्हाला देऊ का? सांगा बरं. नका हे असं करू प्लीज सर. येस त्यांना प्रश्न विचारायला देऊ नका. तुम्ही प्रश्न विचारा. हो नाही, काय होते प्रश्न काय होते, मी त्यांच्याशी प्रश्न विचारला ना तोपर्यंत व्यवस्थित असतो. त्यांची शैली इतकी जबरदस्त आहे ना, ते फिरून मला प्रश्न विचारतात आणि तो पॉइंट मिस होतो फ्लिप करण्याचा आणि मग उत्तर देऊन सावध राहा, सावध राहा. आता मी ऍक्टर सावध राहा आणि काही बोलू नका. नाही छान ते काही बोलू नका. मी करतो व्यवस्थित. ओके ओके ना. व्यवस्थित आहे सर. व्यवस्थित समोर आहे. असताना काय घाबरायचं म्हणा. स्वतःबद्दल सांगा. त्यांना तुम्ही काही विचारू. स्वतःबद्दल. नाही, अगदी अगदी काय माणसं पुस्तकासारखी सर आहेत. इंटरव्ह्यू चलो समीर सर येस ऍक्शन. एखादा माणूस शिखरावर उभा असतो पण त्याच्या मागे अनेकांचा हातभार लागलेला असतो. तुमच्या यशाच्या मागे तुमच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. अरे काय सांगाल त्याबद्दल? काय माझ्या यशाचं कुठे घेऊन बसलात? माझं यश काय डोंबलाचं यश. मी आपले प्रयत्न करत असो. तुमच्या यशाबद्दल मला फार कौतुक वाटतं. मला काय तमाम प्रेक्षकांना ना फार उत्कंठ असते की ही समीर चौगुले वयाची आता आय गेस तुम्ही 50 गाठली आहे. 29 वर्ष 51 complete. 51 To be very या पूर्ण प्रवासात 29 वर्षांची कारकीर्द काय होती? तुमच्या पाठीमागे कोण होतं? माझी बायकोच असेल. काय झालं? समीरजी काय होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक पत्नी असायलाच हवी जी आपल्या पडत्या काळात आपल्यासोबत उभी राहते. आता तुमच्या अनेक मुलाखतींमध्ये मी ऐकलेलं आहे तुमची जी पत्नी आहे ती तुमच्या पडत्या काळात तुमच्या सोबत होती, हो की नाही? त्यांच्याबद्दल तुम्ही अगदी तोंड भरून बोलत असता, हो की नाही? मी जेव्हा जेव्हा तुमची मुलाखत ऐकतो पाहतो तेव्हा मी सुनीताजींचा उल्लेख ऐकत असतो. कविता
तुम्ही दुसरं लग्नही केलं का? नाही नाही एकच लग्न केलंय, तिचंच नाव कविता आहे. अच्छा बरं, कविता नाही, पण त्यांच्याबद्दल मला कौतुक काय वाटतं, आजपर्यंत प्रेक्षक हे सांगायला फार आवडेल, पहिलं मानधन, पहिली नाईट समीर चौगुले या माणसाला मिळाली ती 300 रुपये, पण त्या 300 रुपयात सुद्धा टुकीनं संसार केला कविताजींनी. आता नाईट म्हणजे काय, तर आपल्याला नाटकासाठी जे पाकिट मिळतं त्याला आपण नाईट म्हणतो. काय सांगाल तुम्ही या प्रवासाबद्दल, की 300 रुपयात सुद्धा आपली सहचारिणी आपल्यासोबत ठामपणे उभी राहते संसार करायला? काय सांगाल? त्यांना अडवा ना समीर सर. हो सर, मी अडवतोय त्यांना, पण ते असं कसं मोठा माणूस आहे ना, बोलता बोलता गॅपच देत नाहीत. तर मी अडवतोय. शिराम्यामध्ये मग अँकर आहात ना तुम्ही. होय, होय. अँकरचं काम काय असतं? भरकटलेला जहाज जागेवर आणणं, थांबवणं, अडवणं. का शेपुटा तुम्ही जहाजाच्या मागे मागे फरफटत जायला? नका हसू. अडवा त्यांना. हो येस, मी तेच करतो आहे. आणि सतत उठू नका, हलू नका. क्लोज लागलाय काय तुमचा. झालं का? नाही, नाही, काय नाही, काय नाही, तुम्ही Sorry, मला मी लक्षात होतं. काही आता हेच बोलणारच नाही आहे. हा दादा, मी तुमच्या पत्नीबद्दल बोलत होतो. समीरजी, प्रेक्षकांना ऐकायला फार आवडणार आहे. हे बघा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल बोला, माझ्या पत्नीबद्दल बोलू नका तुम्ही. माझी पत्नी काय, तुमची पत्नी काय, जगातल्या आता तमाम बोलतो. स्त्रियांचा हा स्थायी भावच होतो बायको झाल्यानंतर, की नवऱ्यासाठी काळीच पिळवटून टाकतात. की अरे बापरे, काय करू नवऱ्यासाठी आणि काय नको. तुमची पत्नी तर आपला नवरा म्हणजे विनोदाचा महारथी असल्यानंतर एका बाईनं काय काय करायचं. हो, तुमची पत्नी काय म्हणजे पण मी तुम्हाला सांगतो प्रेक्षकांनो, फक्त बायकांबद्दल नाही, हे आपल्या जवळच्या मित्रांबद्दल सुद्धा असतं. आपल्या ह्या जवळचे मित्र, जशी आपली बायको आपल्यासोबत ठामपणे उभी असते आपल्या पडत्या काळात, स्ट्रगलच्या काळात, तसे आपले मित्रही उभे असतात. तुमचे सुद्धा कॉलेजमधले लहूजी मला आठवतात. लहूजी तुमच्यासोबत उभे होते. होय होय, लहूजी आणि मी जवळजवळ 3. लहूजी कोण? लहूजी कोण? तुमचे मित्र लहूजी, त्यांच्याबद्दल किती मुलाखतींमध्ये समीरजी चौगुले आम्ही ऐकलेलं आहे, की लहूजी म्हणजे आधी गुरुवर्य, मग मित्रवर्य. त्यांनी नाही, विश्वास सोहनी. विश्वास लहूजी कुठून आणले तुम्ही? काय म्हणजे हेच नाही ना, विश्वास सोनी लहूजी ना, विश्वास कृपया माझ्या गुरूंचं नाव असेल. सॉरी. कारण ना ते एकदम काळजात आहे ते. अगदी बाबा, माणसाच्या ना व्यक्तिमत्वातनं कळतं की तो समोरच्याला किती आदर देतो. सहसा संदर्भ चुकत नाही, पण अगदी बरोबर विनोदाचा महारथी समोर म्हटल्यानंतर जरा संदर्भ आलेले, पण हरकत नाही. काय मला विश्वासजींबद्दल काय काय दिलं त्यांनी तुम्हाला? नाही, विश्वासजीने मला सर्वस्व दिलेलं आहे. अरे वा. म्हणजे मी असं म्हणू शकतो की विश्वासने मला फक्त नाटकच नाही शिकवलं, तर जगणं शिकवलं. आणि मी असं स्टेटमेंट केलं तर खरं तर खोटं होणार नाही की माझ्या आयुष्याचे 2 पिलर्स आहेत. एक लहूजी नाही, एक विश्वास सोहनी, आणि दुसरे माझी कविता, म्हणजे बायको माझी. लाख मोलाचं बोललं गेलं समीर चौगुलेंकडनं. Yes, मला yes. या गोष्टीचं कौतुक वाटतं. मित्रांनो, प्रेक्षकांनो, रसिकांनो, आज समीर चौगुले नावाचा डोलारा आपल्याला नांदताना दिसतो, पण त्याचे आधारस्तंभ कोण आहेत? कविताजी आणि विश्वासजी. सुंदर मुलाखत सुरू आहे. आता आपण वळणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीकडे. तुम्ही पाहत राहा अफाट शक्ती, अचाट व्यक्ती समीर चौगुलेंसोबत. नमस्कार. छान मजा आली. मजा. ज्यूस बीस असेल तर सांगा जरा. मजा आली ना? काय झालं? काही चुकलं? अरे तुम्ही तेच करताय ना परत, समीर चौगुले. नाही, काय तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय. लक्षात येत आहे का तुमच्या? तो प्रश्न पण मी त्यांना विचारला होता. अरे पण तुम्हीच उत्तर दिलीत की नाही? आणि मुळात अँकर तुम्ही असताना ब्रेक हे कसे काय घेतात? हा माणूस कसे घेतात ब्रेक? फटच देत नाही. मी शिरू कुठून त्याच्यात? मला हेच तुम्हाला मला माहित आहे तुम्ही शिरा कुठे. आणि त्यांनी ब्रेक अनाऊन्स केला ना, तुम्ही पण करा ना ब्रेक अनाऊन्स. अरे पण त्यांनी ऑलरेडी केल्यावर 2 ब्रेक होतील ना. अरे आंबाड एकच लावणार ना, पण लाईव्ह शो सुरू आहे का हा? एडिट होईल ना त्यांचं. अरे पण काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी ब्रेक घेतल्यानंतर हे फिरलं असं काही फिरला नाही. तुम्ही हात जोडलेत आणि नमस्कार ज्यूस बीस करायला लागलात लगेच. तेवढं हसू नका. नाही, हसत नाहीये. तुमचं मॅनेजर मोठं तोंड करून मागतो 1.5 लाख रुपये, तुम्ही 25,000चं पण करत नाहीये तिथे. हसू नका. मी खरंच सांगतोय, मी तुमचं पेमेंट आहे ना त्या सरांना देईन ना. मी आधीच नाही, सांगतोय. हे बा, हे असं नाही करायचं. मग नीट मी घ्या बोलतोय, interview. हो, मी आता घेतो मी. तर अफाट शक्ती, अचाट शक्ती या अहो, कार्यक्रमात थांबा ना, ऍक्शन तर बोलू द्या ना. नाही, दडपण आला असणार. काय होतं, प्रत्येकाला सवय नाही हो मुलाखती घेण्याची. आमचं काय कामच आहे मुलाखती घ्या, त्यामुळे आम्हाला Yes. ऐका समीरजी, मला मी काय सांगणार बाबा, विनोदाचा महारथी. नाही. जागा कशा घ्यायच्या, बोलायचं कसं सगळं माहिती आहे. विनोदाचा आणि ह्याचा काय संबंध आहे तुम्ही सांगा. नाही, मला काय म्हणायचं आहे की समजा आता याच्या पुढे तुम्ही जर मुलाखत ऍक्शन म्हणाले की 2 सेकंदांचा पॉज
द्या. काय होतं त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा म्हणजे त्याला मला एक लय माहित होतं. नसतं 2 सेकंद थांबायचंय मला माहितीच पण आता पहिलंच आहे ना. थांबा हो की, आता आता थांबतो थांबा. आता थांबतो काय हो, बरं आता चाललंय करू. ना. चांगलं सुरू आहे सर, फक्त तुम्ही बोलायचं आहे. तुम्ही बोला. तुमच्याबद्दल बोलायचं आहे. अरे मला तर आवडतं बोलायला, मला बोलतं करायलाही आवडतं. सर, मुलाखतीत बोला प्लीज. तुम्ही बसा. चालेल. सर काय आहे ना तुम्ही प्लीज तुमच्याबद्दल बोला एवढंच मला सांगा. समीर सर हो लक्षात हो ठेवा, आता लगेच घ्या तुम्ही. महत्वाचं आहे. हो पण छान चालली ना. होय होय छान चाललंय हा. होय 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 छान बोल. चलो, 2 चलो, सेकंद चलो, थांबून चलो. करायचं काय माहिती त्यांना टेक्निकलला पण वेळ मिळतो. बरोबर. 2 सेकंद. चलो चलो ऍक्शन. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अफाट शक्ती अफाट शक्ती या कार्यक्रमात. आज आपण बघत आहेत. कटिंग सर सर एकच मिनिट. अरे तुम्ही का नाही घेत आहे? अरे पण 2 सेकंद थांबायचं होतं ना. मी थांबलो 1-2 म्हणेपर्यंत त्या माणसाने सुरू केलं. अरे पण तुम्ही पण करा ना सुरू. अरे म्युझिक नंतर 2 सेकंद थांबायचं होतं त्यानेच सांगितलं ना. नाही समीरजी ते नौक्यांसाठी काय होतं लक्षात घ्या. नौके जे असतात ना ते गांगरतात, त्यांना लक्षात येत नाही थांबायचं काय. लाईट चेंज होतात, त्याच्यानंतर परत कॅमेराचं पण असतं ना हो, टच फोकस असतो. पण सर मी नौखाच आहे ना, म्हणजे मी थांबायला पाहिजे ना. हा पण काय झालं जर अगदीच वेळ गेला तर मग मुलाखत पडते ना हो. नाही सर पडतेच आहे पडतेच आहे सर. सर एक मिनिट प्लीज. बरं. एक काम करा, डायरेक्ट रॅपिड फायर सुरू करा, बाकीचं आपण नंतर बघूया. नाही नाही हे असं नका करू. मी घेतो आधीच घेतो ना. नको, काही गरज नाहीये. आधीच सगळं पडलेलं आहे. रॅपिड फायर सुरू करा, बाकी नंतर बघूया आपण. हा घेतो मी आधीपासून घेतो ना अरे त्याच्यात. सांगताय ना, नका घेऊ. घेणार रॅपिड फायर करूया, नंतर काढूया सगळे शॉट तुझे. नाही नंतर नको, मी नंतर UK ला चाललोय. वेड्यात का जरा. आजच नंतर, उद्या परवा नंतर नाही. अच्छा ओके आज युकेचं सांगू नका काय ते कौतुक, हे नीट करा. अरे सर आणि मॅनेजरला सांगा, एवढे पैसे मागतो ना 1.5 लाख रुपये, त्याला सांगा काय आपण माती खातोय ते इथे. चला ऍक्शन. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता वळणार आहोत अत्यंत इंटरेस्टिंग सेगमेंटकडे ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. अरे वा. मी तुम्हाला काही पटपट प्रश्न विचारणार आहे. 7 प्रश्न आहेत. त्या 7 प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीत तर तुम्ही जिंकणार आहात हे गिफ्ट हॅम्पर. हे वालं? Yes. अरे वा, वा, वा. तर तुमचा पहिला प्रश्न आपण सुरुवात करणार हा. आहोत. सर तुमचा आवडता रंग कोणता? आकाशी. तुमचा निळा. आवडता पक्षी? पोपट. आवडती वेळ दुपारची असेल. आवडता फळ? आंबा. आवडता ठिकाण? पटकन अरे थांब हे महाबळेश्वर. आवडता अभिनेता? अरुण कदम. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे समीर चौगुलेंसाठी. 7ही प्रश्नांची उत्तर अगदी जलद गतीने दिल्याबद्दल त्यांना मिळत आहे हे गिफ्ट हॅम्पर. समीरजी चौगुले, थँक्यू. मला कल्पना नव्हती हो 7 याच्यात मला मिळेल. पटापट उत्तर दिली तुम्ही. ओ हो आय रिअल गॉट इट. येस सर मजा आली पण नाच सर. इंटरव्ह्यू कोणाचा होता? त्यांचा. येस इंटरव्ह्यू घेणारा कोण होता? मी. मग रॅपिड फायरचे प्रश्न कोणी विचारले पाहिजे? मी विचारले पाहिजे. उत्तरं कोणी दिली पाहिजे? त्यांनी. मग गिफ्ट कोणाला मिळालं पाहिजे? त्यांना. मिळालंय कोणाला? मला. ओ मला कसं मिळालं हे गिफ्ट? मला कसं मिळालं? नाही मला कसं मिळालं? अरे कारण तुम्ही तेच करताय परत सर. तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारायला देतात आणि तुम्ही स्वतःच उत्तर देताय. ते मला प्रश्न विचारता. अरे 1000 लोकांनी मला सांगितलं नको घेऊ समीर चौगुलेला, स्वतःच बोलण्यात मग्न असतो तो, पण नाही मला तेच ऐकायचं होतं. सांगा त्या मॅनेजरला जाऊन सांगा तुमच्या जे पैसे मागतो ना ते नाही तेवढ्या किमतीचं काम नाही करत तुम्ही. त्या मॅनेजरला अवकात माहितीये का तुमच्या? ऍक्च्युली तिलाच माहिती आहे. हा बायको आहे माझी ती. बायको मॅनेजर आहे. बायको मॅनेजर आहे? समीरजी म्हणजे मी काय ऐकतोय आमच्या प्रेक्षकांना या गोष्टीची उत्कंठा आहे बरं का. बसा सर मला सांगा तुमची पत्नीच तुमची मॅनेजर आहे, कसं जमवतात त्या मला सांगा. नाही एक दिवस तीच मला म्हणाली की तू बाहेर कशाला पैसे देतो, बर. मी घरीच असते तर मी सगळं मॅनेज करते. काय याच्यात- चल निघ, चल निघ. स्वतःच सांगत बसलाय तर निघ, चल. गिफ्ट पॅकअप नाही करायचं काही. क्या बात. अफाट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स सुद्धा अतिशय रंगतदार झाला परफॉर्मन्स आणि मुलाखत सुद्धा. बघा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. खरंच असं कोणाच्या बाबतीत झालं असेल की काय असा प्रश्न डोकवायला लागला मनात. पण ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि छान सादरीकरण. सम्या काहीही न करता दिलेला जो आळस होता तो मला खूप आवडला. विलक्षण होता. आणि बरेच दिवसांनी विश्वासचं नाव ऐकलं, विश्वासची आठवण आली. गॉड ब्लेस यू विश्वास.
आय लव्ह यू विश्वास. वी ऑल लव्ह यू. थँक्यू. मजा आली. थँक्यू सर. सई क्यूटसी परफॉर्मन्स होता एकदम. सचिन मोटे सरांचं ह्याच्यासाठी कौतुक वाटतं की सिम्प्लिसिटी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणतात. म्हणजे खूप सिम्पल कॉन्सेप्ट होती, पण ती मला असं वाटतं की सिम्प्लिसिटी रेअर असते आणि म्हणूनच ती भिडते, आणि ही कॉन्सेप्टही भिडली. राऊत, तुझी पण तितकीच दमदार साथ होती. मजा आली. थँक्यू. खूप खूप मजा आली. Thank you so थँक्यू. मंडळी, मेहुण्याचं लग्न जुळवून स्वतः लग्नाच्या घोडीवर बसायला सज्ज झालाय एक उतावळा नवरा. चला बघूया त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्या अतरंगी कलाकारांना. आता उठ ना. अरे उठ ना, ते मुलीकडचे कधी पण येतील. जा उठ, आवर जा, उठ. नाही, मला नाही करायचं आता लग्न. मला कंटाळा आलाय. सगळे नकार देतात. हो. माझ्याकडे ना बँक, ना बॅलन्स, ना सोनं, ना अडकं, ना नोकरी, ना धंदा, ना घर, ना दार. सगळे येतात, नकार देतात. मला टेन्शन येतं. मग मी परत जास्त खायला लागतो, परत वजन वाढतं. हे नकार चक्र असंच चालू. मला नाही करायचं लग्न. ऐक नाही, मला नाही करायचं. ऐक शांत हो. ऐक, माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? आयडिया आपणहून चालत येणार आहे. तू फक्त मला साथ दे. पण कसली आयडिया? सगळं कळेल. तू फ्रेश हो. मी तुला सांगते सगळं. तू जा, फ्रेश तर हो. एक आयडिया येणार आहे आपल्याकडे चालत. मी तुला सांगते सगळं. तू जा. आले वाटतं ते. हो, मी बघते. तू जा, फ्रेश हो. मी बघते. नमस्कार. नमस्कार नम्रताजी. जी नको ना म्हणू. मग नमुडी म्हणा. एकदम नाही हो असं नमुडी. हॅलो बोलतो मी. असं पहिल्याच वेळी. चालेल. काय बसा ना, बसा. प्लीज बसा. थँक्यू. मी बोलवलं तुम्हाला. हो ना. काय करताय? मी तुम्हाला बऱ्याचदा त्या प्रिंटआउटच्या दुकानात पाहिलंय. अरे हो. आणि तुमच्या नजरेतलं माझ्यावरचं प्रेम सुद्धा पाहिलंय. माझ्याकडे तुम्ही चोरून बघत असता माहितीये मला. माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे पोहोचणारच. प्रेमाच्या नेटवर्कला कुठल्याच वायफायची गरज नसते. ते आपलं टॉवर बरोबर शोधतं. मी टॉवर आहे. मिनी टॉवर आहे. हो. बरं आवरूस टॉवर आहे. टॉवर तर कवर मोठा असतो ना. मला चालेल. आवरूस टॉवर मला चालेल. म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम करता. किती दिवस झाले माझ्या मनामध्ये होतं की तुम्हाला सांगावं माझं प्रेम, पण माझी ट्रेनिंगच होत नव्हती. खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता? का नाही करणार. पण तुम्ही आवऱ्या, चिकन्या, देखण्या, कोऱ्या, करकरीत. मना होकार तुम्ही द्याल? का नाही होकार देणार. एवढ्या राजबिंड्या पुरुषाला कोण नाही म्हणेल. मी राजबिंड आहे. आवऱ्या दिवस झालं मला कोण बोललंच नाही राजबिंडा. मी बोलते ना तुम्हाला. मला बोलतात ए इकडे राजबिंडा. पण बसा ना. काय? म्हणजे सगळं होईल, जुळेल वगैरे. फक्त मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. सांगा ना बिंदा. आता टेन्शन घेऊ नका. मी माझ्या दादाला फक्त बोलावते. त्याला सगळं माहितीये. ऐका तर आपण एकदा बसून व्यवस्थित बोलूया रितसर. दादा, हे बघ काय आलंय. कोण आलंय. दादा. हाँ थैंक यू. बार बार दिवाली मत मांगना. अभी क्रिसमस आ गया. हो गया, एक बार दिवाली दिया. चलो ठीक है. हे काय तुम्ही मला दिलं? दादा ते नाहीयेत. मग ते हे आयडिया.
हे ते अरे सॉरी आमचं ते सफाई कामगार यायची हीच वेळ आहे ना अरे. म्हणून अच्छा अच्छा कोण आहे हा? तुला म्हंटल ना माझ्याकडे एक आयडिया आहे ती हीच आयडिया आहे सगळं कळेल तू फक्त होला हो म्हण या मी आहे कमी अहो तुम्ही ऑलरेडी आलेलाच आहात. नमस्कार मी आगे पिछे अरुण कदम. मी उपरनीचे प्रसाद खांडेकर. अच्छा काय तुमचं असं काय? आगे पिछे म्हणजे माझं प्रिंटआउटचं दुकान आहे ना. आगे पिछे मारून मी नाही देतो ना प्रिंटआउट खूप क्यूट आहात तुम्ही. आहे ना. आणि तुम्ही असंच उपरनीचे असंच काय हे नाही ना अरे, काय किती विनोदी आहात तुम्ही. थँक्यू काय करता तुम्ही काय काय तुमचं? काही नाही सांगतो. ते सगळं सांग हा ना. सांगतो आपलं जुळायला पाहिजे ना. सांगतो. माझी 2 दुकानं आहेत, 3 गाड्या आहेत, सोनं नाणं व्यवस्थित आहे, बँक बॅलन्स एकदम मस्त. अच्छा म्हणून ही आयडिया आहे हा वा नाही काय छान आहे हो 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 यांच्याशी मला लग्न करायचं आहे. काय आता काय झालं? एक प्रॉब्लेम आहे काय मला तुमच्याशी लग्न करायचंय पण एक प्रॉब्लेम आहे. काय मी माझ्या आई वडिलांना एक वचन दिलं होतं की जोपर्यंत दादाचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हा मग नाही प्रॉब्लेम असं झालं की आज दादाला बघायला एक मुलगी येणार आहे आणि जर त्यांना दादाचं स्थळ आवडलं तरच आपल्या दोघांचं लग्न होऊ काय शकतं. बोलता? तर ते आपल्याला फक्त जुळवून आणावं लागेल. अच्छा, म्हणजे दादांचं लग्न झालं तर तर तेवढं फक्त तुम्हाला होणार. करायचं. मी आहे ना. कराल ना तुम्ही माझ्या दादाचं लग्न तुम्ही लाव. हो नाही झालं तर मी कोलमडून मरेन हो. नाही आता नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी आलोय ना. मी आहे सगळी जबाबदारी आता मी घेणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. दादाचं लग्न झालं का आपलं? आलं वाटतं बघ. आले. हा. नमस्कार. नमस्कार. खांडेकरांचं घर हेच काय? हेच घर आहे. आपण आगे पिछे अरुण कदम. आपण सरसकट मोरे. मुलगी दाखवायला आलो. मुलगी. मुलगी. अरे या बस या. या, बसा ना, बसा ना. या बस. तुम्ही बसा. मुलगी. बसा. पाणी या. तुम्हाला पाणी नाही. तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही त्याचं काय आजकाल घर शोधायला त्रास होतोच थोडासा. काय विदाऊट एजंट कामच होईत नाही. काही समजली हो ताई मुलगी निर्बुद्ध आहे पसंत आहे पसंत आहे. पसंत आहे नाही एक मिनिट काहीतरी गैरसमज होतोय. घर शोधायला म्हणजे आमचा पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही अजिबात हे नाही. विचारायचं होतं. रखडलेले खांडेकर विचारून लगेच घर दाखवलं. बरं झालं म्हणजे कसं आज पोरीचं म्हणजे बघायला मोठी मोठी माणसं आलेली आहेत. मुलगा हा काय हा मुलगा हाच मुलगा आहे. बाबांनो मला चालेल. मला चालेल. चालेल तुम्ही ना. अरे वसाऱ्या मी आवर नाचतोय. तुझं लग्न होणार आहे. तू थोडं तरी नाच. दमशील नको. थांब खूप दमशील. आवर नको नाचतो. बारीक बिरीक होत. बाबांनो मला अरे चालेल. काय चालेल तू बस इथं काय चालेल घबरा. तुम्ही बसा, बसा. पाहुण्यानो बोला ऐका ते काहीतरी बोलतात. हे बघा मी ह्या पोरीचा बाप आहे. हे बघा तोंडावर बोलणारा माणूस आहे. मी मागे पुढे नाही, बोला ना. आहे ते तोंडावर एकुलते एक पोरगी आहे का नाही माझी. हा म्हणजे शेवटी माझं काही कर्तव्य आहे का नाही. बरोबर आहे. पोरगीचं चांगलं भलं व्हावं. Correct. तुम्ही काय म्हणाले? काय हा पोरगा आहे. हा मुलगा. मुलगा हा पोरगा आहे? हा मुलगा. अरे हा बाप्या आहे. नुसता बाप्या नाही जाड्या बाप्या आहे. अहो, असं काय? हा मला सांगा माझी पोरगी ह्या माणसाच्या घरात घालू मी? अहो, असं मग मी काय? पण तुमच्या दारात आलो नाही करायचं लग्न. निघा नाही, तुम्ही. हे बघा. अशा 56 पोरी मिळतील. हो तुमचं वय बघता 56 काय तुम्ही जास्तीच्या पुरी बघितल्या बाई, असतात. 57 निघा तुम्ही. मला नाही करायचं लग्न. नाही म्हणजे नाही हा करायचं आमचा याचा. अपमान करतायत. हा सोपत काय यांना नाही मग आम्हाला तुम्ही ना थांबा. अपमान चल, निघा, केला. चल, निघा चल, तुम्ही. निघा. बघा ही आगावगिरी मला आवडली ना आम्ही निघतो चाल. निघा. हॅलो तुमच्या पाया पाया पडतो म्हणते. तुम्ही बसा ना, असं- बसा ना. काही नाही, नाही बसा ना. असं एकदम तुम्ही असे तोडून लग्न जायचं नाही, ना. बस. तुम्ही टेन्शन घेऊन दाजी हा. इकडे काय झालं? इकडे या. काय झालं? तुम्ही त्यांच्यात पाया पडायचं नाही. खांडेकरांच्या जावई आहेत. तुमचाही मानपान आहे.
मी या घराचा जावं खांडेकरांचे जावई आहेत तुम्ही. आता कुणी बोलायचं नाही, सगळ्यांनी खाली बसा, मी बोलणार. तुम्हीच उभे आहात, बसा आधी तुम्ही. हे बघा, आता थोरल्या जावं म्हणून सगळी जबाबदारी माझ्याकडे. बरोबर. काय प्रॉब्लेम आहे, काय पाहिजे तुम्हाला मला सांगा. नाही काय पाहिजे म्हणजे कसं पाहिजे. आता माझी पोरगी मी तुमच्या घरात हा. देणार, बरोबर आहे का नाही? म्हणजे काय? कसं आहे, वाईट वाटून घेऊ नको. नाही नाही बोलत. पोराचं जर बँक बॅलन्स केला असतं तर बरं झालं. झाला भाई, गलत बात की अब. है ना? आता तुम्ही गेलात, आता बँक बॅलन्स. हा. बँक बॅलन्स विचारतायत मला. हा, हा, 52 रुपये. 52 रुपये. 52 रुपये और पैसे बँकेत आहे तुझ्या. तुला इन्कम टॅक्सची रेट पडेल म्हणून कधी भीती नाही वाटली? वाटते दाजी, वाटते. पैसे आहेत तुझ्याकडे. दाजी भीती नेहमी वाटते ती. खिशात 52 रुपये आणि वार्ता 56 पुरींच्या करतो. याला मला पोरगी द्यायची पण मला पण नकोच आहे नाही, तुमची नाही, पोरगी. नाही, जा, नाही, जा. नाही, मला नाही, मी देईल, निघा. तुम्ही थांबा. अहो हाय त्यांच्या बँकेमध्ये पैसे. दाजी नाही आहे. हाय हाय बँकेत पैसे. ऍक्च्युली काही झालं, ते लहान होते ना, तेव्हा त्यांचे आई वडील गेले. अच्छा. तो जबाबदारी ती माझ्याकडे दिली. 5 लाखाची FD त्यांनी माझ्या नावावर काढली होती. आता मोठे झाले ते. बरोबर. आता ती 5 लाखाची त्यांना FD मला द्यायची आहे. माझ्या नंबरवर, आमचं जॉईंट अकाउंट आहे, माझ्या नंबरवर पाठवा. आले चेक करा. आले दादा. ताई केवढे शून्य आहेत. 5 लाख रुपये. 5 लाखाची म्हणजे आले. आता टेन्शन आहे काय? नाही. म्हणजे यांच्या अकाउंटला 5 लाख 52 रुपये आहेत का नाही? हाय दादा, चालेल मला इथं ठरलं, चालेल. काय चालेल, फबाड फोडू काय चालेल. हा चालेल, काय चालेल म्हणजे इथं गबरा. कसं आहे काय? राग बांधू नको. म्हणजे आता हा बघा, मी पोरीचा बाप आहे, मला बोललं पाहिजे. आणि नाही हे बोला आहे ना, बोला account वर. ना, बोला. पैसे आहेत बरोबर आहे. बरोबर. पण मला सांगा, 5 लाख रुपये तुला आयुष्यात पुरणार आहेत का मला सांग. उद्या 5 लाख रुपये संपलं, खाशील काय? माती खाशील. सोनं नाणं नको त्यांच्याकडे घाण ठेवायला, कधी वेळ आली तर. मग सोनं नाणं आहे का हाय यांच्याकडे? त्यांच्याकडे. झालं म्हणजे सोन्यासारखा निर्व्यसनी पोरग आहे, त्याचं काय नाही. ताई हे नातीत सोन्यात मोजतात, मला यांच्याशी लग्न करायचं नाही. आम्हाला कुठं पोरगी, आमची काही पोरगी वर आलेली नाही वर नाही, ठेवत नाही. आम्ही जातो, आम्हाला पोरगी मलाही नाही द्यायची करायचं, नाही. जा. अरे तुम्ही थांबा ना, लगेच काय लग्न मोठं. तुम्ही थांबा, लगेच कसं लग्न. तुम्ही थांबा. सोना नाणं हाय यांच्याकडे. दाजी नाही आहे. अरे हाय वाचाऱ्या, तू का काही झालंय. परवा मी हल्दीला गेलो होतो, तर त्यांनी त्यांची चेन मला दिली होती. वाचारा विचारला तू म्हणा ते असं काय करतोस, तू घ्यायची तू मोठं केवढं मनाचं आहेस, तू घ्यायची अरे ना हा तुझी. हा हे द्या द्या, बरं आलं दाजी, विसरलो होतो मी. आणि हे घासलेट पण घे. घासलेट नाही दाजी, ब्रेसलेट आहे ते. हे घेऊन टाक. हा बघा, आहे का नाही. म्हणजे सोनं नाणं यांच्याकडे दाजी आहे. दाजी हा. मी 3 अंगठ्या पण दिल्या होत्या तुम्हाला. कधी? अहो हळदीला नाही का अंगठी घेऊन गेलात माझी. नाही ती माझी आहे. दाजी ती अंगठी माझी आहे. नाही ती माझी आहे. द्या ना दाजी. नाही, ती माझी आहे. ती द्या ना. निघत नाही, काही झाले जाम बसले, ते माझी आहे, निघत नाही. निघाली म्हणजे अंगठी. त्या उरलेले 2 पण नाही. दाजी तुम्ही मला जोडवी पण दिलेली मी तुम्हाला. जोडव्या घाल, कंबरपट्टा घाल, पाट्या घाल, वाचाऱ्या गल्यान हार घाल, नाही इकडं छल्ला पण घाल. छुमुक 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 वाजव, सगळं छुमून घेतो ते वाचाऱ्या माझ्याकडचा. बँक बॅलन्स आला, बरोबर. सोनं नाणं पण आले. सगळं आहे बरं. अजून काय पाहिजे? ते काय पाहिजे म्हणजे मला सांगा. व पैसा काय आज आहे उद्या नाही, आणि सोन्याचं काय घेऊन बसलं. हे बघा, मला सांगा, कायम स्वरूपी काय ह्या माणसाला इन्कम आहे काय, म्हणजे नोकरी धंदा आहे का. आता 2 टाइम हिला खायला घालण्यासाठी नोकरी नको चांगली. ते आमचं आम्ही काय ते बघू ना, तुम्हाला काय करायचं, लग्न करून द्या ना. नाही पण नोकरी नको का. आता नोकरी धंद्याचं आमचं बघू. आता कायम तुम्हाला काय स्वरूप- फरक पडतो. अरे, 2 टाइम खाणे- सांगितलं तर सगळं नाही करायचं लग्न. जा तुम्ही. नाही करायचं लग्न. नाही, काय नाही करायचं, थांब ना यार. काय नाही करायचं, तू कधी होणार, तू थांब.
मी लग्न करतोय ना भाला, तुझं कसं तरी नको हे टेन्शन. बघा नोकरी नाही आहे. हाय हाय कुठं काय आहे? काय हाय आहे? सगळे खाण्यापिण्याची त्याचा मोठा व्यवसाय आहे. हं? त्याच्याकडे एक दुकान आहे. दाजी हे. 2 दुकानं आहेत. एक आहे, एक मला राहू दे बचाऱ्या. अहो दाजी माझी 2 दुकानं तुम्हाला कामाला ठेवलंय ना माझ्या 2 दुकानात. कामाला हो. दोन दुकान आहे. मी नोकर यांच्याकडे. हो मग यो मालक आहे. 2 दुकान. 2 दुकान आहे. होय काय तुमच्याकडे कशी काय ती मग? नाही कैसे ऍक्च्युली काय झाले, हा. लहानपणापासून जबाबदार नाही ना. कोण? हा. मग माझ्याकडे ती आली दुकान. हा, हा. आई वरील गेले मुलं. बरोबर. मग मी बोललो आता हा मोठा झालाय, मोठा झालाय. परत नको द्यायला. बरोबर आहे. जबाबदारी मोठं म्हणायचा माणूस आहे ह्यो. बरोबर आहे, है ना. हा. हे काय ती नावावर करायची आहेत ना ती 2 दुकानं. बॉन्ड पेपर म्हणजे घरातच आणून ठेवलं हो, होतं. तयारीतच ठेवलं होतं. रेडी ठेवलं होतं सगळं. कसं पटकन कधी गरज लागेल ना आपल्याला म्हणून. काय बडीशाप आहे का बसा, जेवल्यानंतर पचकन खायला घरात ठेवलंय. इथे सही करा, इथे सही करा. करतो कर. हा, इथे सही करा. त्याच्यामध्ये लिहिलंय की हा हा सगळी प्रॉपर्टी आता प्रॉपर्टी सगळी सगळी आहे नावावर. यांची. हा, बघा हा. बँक बॅलन्स सोनं नाणं प्रॉपर्टी सगळं, सगळं. आता काय अडचण आहे? काय अडचण नाही. लग्न जुळलं? हो जुळलं खरं जुळलं. जुळलं खरं सांगतो तुम्हाला. हा. म्हणजे माझी पोरगी मी चांगल्या घरात देतोय. हा. हा, सुखी होईल है बिचारी. ना? हा बघ स्थल चांगलं आहे, फक्त पोरगा थोडा स्थूल आहे, बाकी काय नाही. तेवढं समजून घे पाहुण्यानो. हा. आम्हाला हे लग्न मान्य वा. आहे. हा मग पुढची बोलणी करायला मग आम्ही उद्या येतो. लगेच उद्याच या. हा, पाया चालेल. पडतो. आमच्याकडे. हा पाया पड. हॅलो हॅलो कशाला एक हा 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 पाहुण्यानो इकडे आता ये इकडे ये. काय आहे आज नगारा थोडा कमी करायचा. होईल काय टेन्शन. म्हणजे कसं मी काय अधून मधून येणार आहे तेव्हा मी वरचीवर असा पाय वर करीन करीन. तिला आयुष्यभर संसार करायचा आहे का नाही तेवढं लक्षात ठेवा नाही, नाही, नागाऱ्याचं, हा? अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. हा बघा आणि उद्या लग्नाची बोलणी करूया. हा, चला येऊ मग आम्ही. चला येऊ Thank you so much. फायनल लग्न फायनल या, या, फायनल या. या, या. चला बघू चला, Thanक या. यू. हा चला येतो. हो, या. हा, हा, चला. थँक्यू. पण उद्या या हो, हो, हो. आता प्लॅन सक्सेसफुल. मी तुला म्हटलं होतं ना ती आयडिया कामी आली की नाही. बँक बॅलन्स सगळं लगेच कसा दरवाजा बंद करतात रे. नमस्कार, आपला परिचय? मी आगे पिछे अरुण कदम. इथे कशाला आलात? यांच्याशी लग्न करायला. कोणाची? मुडीशी. तुमच्याकडे काय काय आहे? दागिने माझ्याकडे आहेत. म्हणजे 2 दुकानं. माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे ना बँक बॅलन्स ना दागिने ना दुकानं. अशा माणसाच्या हातात माझ्या बहिणीचा हात कसा देऊ मी? अरे आता कसं मीच सगळे तुम्हाला दिले ना. माफ करा, आधी काय ते कमवा नंतर या. मी माझ्या दादाच्या शब्दाबाहेर नाही. सॉरी. अरे सांगा तुम्ही काय. नाही ना तुम्ही निघा. सॉरी मी नाही तुम्ही नाही, मी ऐका ना नाही देऊ माझं. शकत. हे बघा, मी ऐका. नाही देऊ शकत नाही, नाही, म्हटलं ना, असं तुम्ही नका निघा. करू. माझ्या मी तुमच्या बहिणीचा पाया हात पडतो. नाही देऊ शकत. ऐका ना तुम्ही, मी तुमच्या पाया पडतो. सॉरी, माफ करा. निघा निघा. धन्यवाद. वा 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 आम्हाला हा परफॉर्मन्स सरसकट आवडला. बघूया हास्यरसिकांना ही हसवा फसवी कशी वाटली आहे. प्रसादा? अफलातून मजा आली. ऍक्च्युली अरुण तू ना फक्त आगे पिछे नाही, तू सार्वभौम आहेस. सगळीकडे आहेस तू, सगळीकडे, सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र. थँक्यू. वा वा, बहारदार, तुफान एनर्जी, नेहमीप्रमाणे गोड कॉन्सेप्ट होती आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स छान, मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा गजर असाच चालू राहील. आजच्या भागात मात्र इथेच थांबतो आहोत. आता भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.